This news is sponsored by Abhyuday Piles. नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्र टॉप 10. बघूया काही महत्त्वाच्या 10 बातम्या. सिंधुदुर्गमधील जंगलामध्ये विदेशी महिलेला काही दिवसांपूर्वी झाडाला बांधून ठेवले होते. या महिलेला आता पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या महिलेवर मनोविकार तज्ञांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. या उपचाराला ती महिला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देत आहे. तिला मानसिक उपचारांची गरज आहे. तिच्या पायावर जखमा आहेत, त्यामुळे शासकीय रुग्णालयातील सर्जन यावर उपचार करणार आहेत, अशी माहिती रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक संघमित्रा फुले यांनी दिली आहे. सदर महिला आज पहाटे जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांनी संदर्भित केल्यामुळे 108 रुग्णवाहिकाने आमच्या इथं दाखल झालेली आहे. तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडले त्याच्यामुळे ते थोडंसं खचलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले. ती खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद देते. हे रिजनल मेंटल हॉस्पिटल आहे. 4 जिल्ह्यांना केटर करतो आम्ही, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी. त्यामुळं इथं आमच्याकडे संदर्भित केलेलं आहे आणि तिचं असेसमेंट, सायकेट्रिक असेसमेंट आता अजून आम्ही करतो आहे आणि ऑब्झर्वेशन खाली तिला ठेवलं. चोपडा तालुक्यातून जाणारा बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर पावसामुळे खड्डे पडले आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी या महामार्गावर डागडुजी करण्यात आली होती. त्यामुळे या महामार्गावर वाहन चालकांना खड्ड्यापासून सुटका झाली होती. परंतु पावसामुळे डागडुजी केलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना, वाहन चालवित्यांना कसरत करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या तात्पुरती दुरुस्तीने पावसाळ्यात पुन्हा त्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. या महामार्गावरून अवजड वाहन तसेच लहान मोठे वाहन मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. चोपडा तालुका व शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावी अशी मागणी वाहनधारक करीत आहे. या रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते. त्याच्यावर भरीव असं कायमस्वरूपी जो रस्ता आहे, ज्याप्रमाणे आंबणनेर असेल, इतर तुमचं जळगाव हायवे असेल, त्या पद्धतीने जर या रस्त्याची डागडुगी केली व्यवस्थितपणे तर मला नाही वाटत की पावसाळ्यात सुद्धा हे रस्ते खड्डेमय होतील आणि नाहक कोणी गरीब लोकांचे प्राण जातील असं मला वाटत नाही. या रस्त्यावर भरपूर खड्डे पडलेले आहेत. भरपूर खड्डे म्हणजे एवढे खड्डे पडले आहेत की रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत असं ते नेमकं समजायला मार्ग नाही आहे. वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो. वाहन चालकांना अतिशय एवढं म्हणजे सर्व वाहन चालक जेवढे असतील, मोटरसायकलवाले असतील, ट्रक असेल किंवा तुमची कुठली ST बस असेल, की त्यांना जीवाची बाजी लावून त्यांना या रस्त्यावर वाहन चालवावं लागत आहे. अशा पद्धतीने हे खड्डे पडलेले आहेत. अमरावती जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. अमरावतीत कोरोनाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या 140 नमुन्यांपैकी 6 नमुने पॉझिटिव्ह झाले आहेत. कोरोनासोबत एक स्वाईन फ्लूचा रुग्णही आढळून आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुना चाचणीच्या अहवालात ही बाब पुढे आली आहे. जिल्ह्यात 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सध्या होम आयसोलेशन मध्ये असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदळे यांनी सांगितले आहे. सध्या अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये 6 कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह सापडलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळेसाहेब, महानगरपालिका हे त्याबद्दल त्याचे पुढचे जे फॉलोअप आहे त्या संदर्भाने जी तपासणी आहे ती करत आहे. सध्या डेंग्यू आणि चिकनगुन्याचे हे पेशंटसुद्धा सध्या पॉझिटिव्ह आहेत. तर त्याबद्दल महानगरपालिका आणि त्या क्षेत्रानुसार कारवाई चालू आहे. तर आपण जे आयसोलेशनचे पेशंट आहेत, आपण वार्ड नंबर 10 मध्ये आपण आयसोलेशनचे पेशंट ठेवतो. पण सध्या स्थितीत कोरोनाचे कुठलेही पेशंट ॲडमिट नाही आहे. जे काय ते होम आयसोलेशनमध्ये आहे. जिकाचे आपल्याकडे त्या संदर्भित कुठलेही म्हणजे संशयित रुग्ण काही सापडलेले नाही आहेत. हा पर्टिक्युलरली पश्चिम महाराष्ट्रातील काही 2 ते 3 जिल्ह्यामध्ये हे रुग्ण सध्या आहेत.
भाजप लव जिहाद आणि हिंदू मुसलमान यावर विधानसभा निवडणुका लढवणार आहे अशी माहिती समोर आली आहे। भाजप निवडणुका जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे डावपेच अवलंबत आहे, पण महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही समजले आहे। हे भाजपला कळले पाहिजे। त्यांना महागाईपासून मुक्ती हवी आहे। धर्म आणि हिंदूच्या राजकारणाची त्यांना काही देणे घेणे नाही, पण महाराष्ट्रातील जनतेला सर्व काही समजले आहे। हे भाजपला कळले पाहिजे। त्यांना महागाईपासून मुक्ती हवी आहे। धर्म आणि हिंदूच्या राजकारणाशी त्यांना काही देने घेने नहीं। भारतीय जनता पार्टी ने महाराष्ट्र में चुनाव जीतने के लिए क्या क्या हथकंडे अपनाने शुरू कर दिए, क्या क्या षड्यंत्र करने शुरू कर दिए। अब लव जिहाद, फिर उसके बाद हिंदू मुसलमान, धर्म की राजनीति, नैया पार नहीं होने वाली। चाहे कितनी भी आप कोशिश कर लीजिए, कितने भी आप एक प्रकार से योजना बना लीजिए, अरे भाई ऐसी गंदी योजनाओं को महाराष्ट्र की जनता पहचान चुकी है। आपकी दाल नहीं गलने वाली। भारतीय जनता पार्टी हो और चाहे महायुति के एकनाथ शिंदे की कथित शिवसेना, और चाहे अजीत दादा की कथित राष्ट्रवादी हो, और चाहे इनके बहुत बड़े थिंक टैंक आरएसएस के विचारक हों, सब मिलकर भी महाविकास आघाड़ी को हरा नहीं पाएंगे। क्योंकि महाविकास आघाड़ी के साथ धर्म है, महाविकास आघाड़ी के साथ सत्य है। महाविकास आघाड़ी के नेताओं ने जिस प्रकार काम किया लोकसभा में, सभी ने नतीजे देख लिए। महाराष्ट्र की जनता को कोई इंटरेस्ट नहीं आपके लव जिहाद, हिंदू मुसलमान, धर्मांतरण। उनको इंटरेस्ट है कि किसान की आय कैसे दुगनी हो, नौजवानों की जेब में पैसा कैसे आए, माताओं बहनों की सुरक्षा कैसी हो, और महंगाई कम कैसे हो, रोजगार कैसे मिले। इस पर तो कोई ध्यान नहीं दे रहा। ये हिंदू मुस्लिम करके आप चुनाव नहीं जीत सकते भारतीय जनता पार्टी, और आपका सुपड़ा साफ होना करीब करीब तय है। अमरावतीतील मेळघाट परिसराबाबत आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले की ते मेळघाटातील गवटी समाजाच्या घरकुलाचा मुद्दा मुंबईत मांडणार आहे। मेळघाटातील मूलभूत सोयी सुविधा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुपोषण कमी होणार नाही। आमदार बच्चू कडू मंत्री असताना राज्य सरकारकडून केंद्राकडे पाठपुरवठा केला जात होता, पण आता नवे खासदार बळवंत वानखेडे यांच्याकडून अपेक्षा आहेत। मेळघाटातील रस्ते व 22 गावातील वीज पोहोचवण्यासाठीच्या प्रस्तावाला केंद्रातून त्यांनी एनओसी मिळवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आतापर्यंत आता आपण अमृत महोत्सव साजरा केलेला आहे 75व्या वर्षी, आणि 75व्या वर्षी सुद्धा आम्ही 40 गाव अजूनही रस्त्यापासून वंचित आहे आणि 22 गाव अजूनही वीजपासून वंचित आहे। मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, आम्ही पाठपुरावा केलेला आहे। आमचा प्रॉब्लेम फक्त केंद्र सरकारकडे अडकलेला आहे। CEC जी कमिटी आहे त्या कमिटीकडे आमचे प्रकरण थांबलेलं आहे। म्हणजे इथून आम्ही बच्चू मंत्री असताना आम्ही जे काम केलेलं आहे, जे पाठपुरावा केलेला आहे, तो आम्ही महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनापर्यंत आम्ही पोचवलेला आहे। आता बळवंत वानखेडे आहे आपले नवीन खासदार, तो थोडा इंटरेस्टेड आहे। मी त्यांना सांगितलं 2-3 वेळा आमचे 2 प्रपोजल, एक रस्त्याचे प्रपोजल आहे आणि एक विजेच्या 22 गावाचं प्रपोजल आहे। ते प्रपोजल तुम्ही लवकर तिथून आम्हाला NOC द्या, म्हणजे लगेच काम सुरू होईल। निधीची प्रॉब्लेम नाही आहे। चोपडा तालुक्यात पावसाळ्यात परराज्यातील विक्रेते विविध प्रकारची रोपं विक्री करण्यासाठी आणतात। याही वर्षी रोप विक्रीसाठी आली आहेत। काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने रोप घेण्यासाठी नागरिक पाहिजे त्याप्रमाणे घराबाहेर येत नाही। नागरिक पावसाळा असल्याने विविध प्रकारच्या रोपांची लागवड करतात। या विक्रेत्यांनी अनेक प्रकारची रोपटे विक्रीसाठी आणलेली आहेत, परंतु यावर्षी ग्राहकांचा पाहिजे तसा प्रतिसाद नाही। त्यामुळे या विक्रेत्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागत आहे। सदर विविध रोप ही पुण्याहून व आंध्र प्रदेश येथून आणली जातात अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे। सर हम बिहार से हैं, तो अपना बरसात में हर एक साल अपना रोप बेचने को आते हैं। हमारे पास आंबे, चीकू, नारंगी, संतरा और फूलों का पौधा मिलेगा। गुलाब, मोगरा, जसमंती, अपना मधुकामनी, मधुमालती, अपना 100 प्लांट मिलेगा। हम हर एक साल आते हैं, यहाँ पे धंधा करके जाते हैं अपना यहाँ का शहर वालों को। आज मनसेचे पूर्ण नवी मुंबईचे शिष्ट मंडळ कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग तिथे आज निवेदन शहराध्यक्ष मनसे गजानन काळे यांनी दिले आहे। मागील काही दिवसांपासून लाडका भावाला 6000 रुपये मिळणार आहेत, मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा निर्णय जे काही उद्योग स्थानिक आस्थापनांमध्ये 80% रोजगार महाराष्ट्रातील मुलांना मिळायला पाहिजे असे त्यांनी सांगितले। तसेच नवी मुंबई ही आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे असे शासन सांगते आहे की या विभागाकडे सर्व कंपन्यांनी नोकर भरतीसाठी नोंदणी केली पाहिजे। आज आम्ही शांततेत निवेदन दिले आहे।
कुंभकर्णीची प्रतिमा भेट देण्यात आली आहे. पुढे काही दिवसात योग्य कारवाई न झाल्यास मनसे स्टाईल्स आंदोलन करणार आहे असेही त्यांनी सांगितले आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पूर्ण नवी मुंबईचं शिष्टमंडळ कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभाग हा जो कोकण भवन नवी मुंबईत आहे तिथे आज आम्ही निवेदन दिलंय. गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल तर लाडका भाऊ आणि त्या लाडक्या भावाला 6,000 रुपये स्टायफंड. मात्र गेली अनेक वर्षापासून राज्य शासनाचा शासन निर्णय आहे, जे काही उद्योग असतील, ज्या काही महाराष्ट्रामध्ये आस्थापना असतील तिथे स्थानिक मुलांना 80% प्राधान्य नोकऱ्यांमध्ये मिळायला पाहिजे. नवी मुंबई ही आशियातली सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. तिथे सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील किंवा मोठे विशाल उद्योग असतील. मात्र नवी मुंबईतल्या स्थानिक मुलांना 80% रोजगाराची भरती या नवी मुंबईतल्या MIDC मध्ये होत नाही. याचा जाब विचारायला आज आम्ही या विभागाकडे आलो होतो. शासन सांगतंय की या विभागाकडे या सगळ्या कंपन्यांनी आपल्या नोकर भरतीच्या संदर्भातली नोंदणी केली पाहिजे. जी काही नोकर भरती होते ती यांच्या माध्यमातून झाली पाहिजे. त्याच्यासाठी एक कंपन्यांमध्ये मराठीचं ज्ञान असणारा सक्षम अधिकारी पाहिजे. बाहेर बोर्ड लावले पाहिजे नोकर भरतीचे. मात्र या सगळ्या नियमांना हरताळ फासलं जातं आणि ह्या डिपार्टमेंट त्या संदर्भात कुठलीही ऍक्शन करत नाही. आज आम्ही शांतपणे निवेदन दिलेलं आहे आणि कुंभकर्णाची प्रतिमा एक निषेधात्मक म्हणून आम्ही त्यांना आज भेट दिली, कारण हे डिपार्टमेंटच कुंभकर्णी झोपेत आहे. याच्या पुढच्या 5 आणि 7 दिवसामध्ये जर या संदर्भात योग्य ती उचित कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चितपणे याला मनसे स्टाईल उत्तर देईल. भाजप आमदार गणेश नाईक यांनी जनसंवाद साधताना गावठाणामध्ये झोपडपट्टीमध्ये सुद्धा लोकांना गरजेपोटी कायद्याचा नियमांचा भंग केला आहे. झोपडपट्टीचा पुनर्विकास 10 FSI अंतर्गत करण्यात येत होता, परंतु 10 FSIचा वापर केल्या शहराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा असं त्यांनी सांगितले. तसेच शहरात पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल आणि या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला 500 स्क्वेअर फुटाचे घर मालकी हक्काने देण्यात यावे, याचा राज्य शासनाने निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितले. बाब असे की मी मगाशी बोललो, तुम्ही ऐकला असाल, गावठाणामध्ये ज्याला गरजेपोटी बांधलेल्या घरांच्या एरियामध्ये 12.5% मध्ये, झोपडपट्टीमध्ये आणि LIG मध्ये सुद्धा लोकांनी गरजेपोटी कायद्याचा नियमाचा भंग केलेला आहे. परंतु कायद्याचा नियमाचा भंग करावा अशी त्याच्या मनातली इच्छा नाही. ती दर 20 वर्षांनी पिढी वाढते. अशा परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये 2011, 2015 वगैरे या बाबी नाहीत. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र दिले. आज ज्या स्थितीमध्ये आमची लोक आहेत, ज्याच्याकडे आज रेशन कार्ड आहे, अशा सर्व घटकांना त्या ठिकाणी 500 स्क्वेअर फुटाची घरं कायमस्वरूपी मालकी हक्काने द्यावी आणि लवकरात लवकर त्याच्यातून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यावा आणि ही बांधकामं करताना सुद्धा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली करावीत. कुठल्याही बिल्डर लोकांच्याकडून ती केली जाऊ नये. बाब अशी आहे की ज्या वेळेला ही योजना, ही कोणाची योजना आहे, हाऊसिंग गृहनिर्माणची योजना आहे. या ठिकाणी योजना निर्माण झाली, आम्हाला तर माहिती पडलं. अंतिम टप्पे आम्हाला सांगितलं गेलं बा अशा योजना आहे, सर्वेक्षणाचा तुमच्या हस्ते आपण मूर्त करूया. मी त्यांना सांगितलं बा काय दाखवा काय, तर त्या ठिकाणी 10 FSI वापरले. किती? 10 FSI. 10 FSI वापरल्यानंतर या शहराची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा. मी फर्दर तो जो त्यांची जो GR आहे ना, तो GR ची कॉपी तुम्हाला देतो आणि त्याच्यानंतर मग एकदा एखाद्या प्रशासनामध्ये वर्षाला 10 सुट्ट्या, 10 ते 50 प्रशासनातील लोक 50 सुट्ट्या घ्यायचे, म्हणजे मानसिकता माणसाची असते. त्या प्रकारे मॅक्झिमम FSI वापरला गेला तर या ठिकाणी हे शहर राहणार नाही. किंबहुना इथल्या पाण्याचा प्रश्न, इथल्या वाहतुकीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षण, हे सगळे राहतील.
उपोषण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि उपोषण प्रत्येकाने करावा, या गोष्टीची पडताळणी करण्यात यावी. आणि गणेश नाईक जे बोलतोय, माझं म्हणणं आहे की या शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला 500 स्क्वेअर फुटाचं घर मालकी हक्काने मिळालं पाहिजे. मूल गावठाण, गरजेपोटी बांधलेली घरं, झोपडीतली आणि कॉलनीतल्या ज्याला आपण LIG लो इन्कम ग्रुपची, त्या सर्वांना. आणि राज्य शासनाने निर्णय घ्यावा ना. इगतपुरी तालुक्यातील भावली धरणातून शहापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास आमचा विरोध असून वेळप्रसंगी मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा आमदार हिरामण खोसकर यांनी दिला. भावली धरण ओव्हरफ्लो झाल्याने आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. भावली धरणासाठी आमच्या तालुक्यातील 5-6 गावांच्या जमिनी संपादित झाल्या असून या धरणातील पाणी तालुक्यातील शेतकऱ्यांनाच मिळावे यासाठी माझा प्रयत्न आहे. शहापूरसाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यात धरण बांधावे असा सल्ला यावेळी आमदार खोसकर यांनी दिला. या प्रसंगी आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश जाधव, पांडुरंग शिंदे, शहराध्यक्ष संतोष सोनवणे, शाखा अभियंता युवराज महाले आदी उपस्थित होते. भावली धरणाचं जलपुंजन आता बरीचशी पाण्याची टक्केवारी कमी असताना भावली धरण या ठिकाणी आपल्या नाशिक इगतपुरी मतदारसंघात पहिल्यांदा भरलं. दरवर्षी त्या ठिकाणी भरते, आणि परंतु त्याचा कॅशमेंट एरिया आणि क्षमता कमी असल्यामुळे ते लवकर होतंय. वरती खडकाळ भाग असल्यामुळे होतं. आज त्या ठिकाणी जलपुंजन करण्यासाठी आमचे ज्येष्ठ नेते, सर्वोच्च मार्गदर्शक, काँग्रेसच्या जिल्हा परिषदचे माजी सदस्य माळी मामा, या तालीम संघाचे अध्यक्ष, मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर लहाणे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष अरुणजी गायकर, आपल्या शेतकऱ्यांचा नेहमी धावून जाणारे, निर्णयाने भाग घेणारे पांडुमामा शिंदे, आमचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब लंगडे, या ठिकाणी ते तालुकाध्यक्ष जाधव, प्रशांत भाऊ, या ठिकाणी ज्यांचा परिसर आमचे सगळे कोणी माणसं आली त्याला या ठिकाणी चहा पाणी करते. आमचे प्रशांत भाऊ कडू, आमचे सुदाम पाटील भोर, या ठिकाणी ज्ञानेश्वर भाऊ अध्यक्ष, ज्ञानेश्वर भाऊ म्हणजे आमच्या दोन्ही ज्ञानेश्वर भाऊ, खताळे पाणी कडू पण, या ठिकाणी प्रशांत भाऊ, तुकाराम, आमचे तरुणांचं स्थान तुकाराम भाऊ वारगाडे. राज्यामध्ये मागील 3 दिवसात 2 आमदारांच्या वाहनांवर हल्ले झालेले आहेत. त्यामुळे संपूर्ण राजकारणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान सत्ताधारी आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांवर झालेले हल्ले हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आणि निषेधार्ह असून आंदोलनांनी आता पातळी ओलांडली असल्याने असे हल्ले होत आहेत. आंदोलने हे प्रतिकात्मक स्वरूपात व्हायला पाहिजे आणि आमदारांनी सुद्धा विचार करून बोलायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे आणि खामगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार आकाश फुडकर यांनी दिले आहे. ऍक्च्युअल मध्ये बघितलं तर असे हल्ले व्हायला नको, पण माझं असं म्हणणं आहे की थोडंसं जे आंदोलनाचे आता प्रकार व्हायला लागलेले आहे ते कुठेतरी म्हणजे पातळी सोडून हे आंदोलन व्हायला लागलेले. तुम्ही आंदोलन प्रतिकात्मक केलं पाहिजे, तुमच्या विचारांनी ते जे म्हणजे विचार प्रकट केले पाहिजे. गाड्या फोडून त्यांच्यावर हल्ले करून काही साध्य होत असेल तर निश्चित त्या आंदोलकांना जर आनंद होत असेल तर अशा मानसिक विकृत आंदोलकांनी करावे. पण जे काही आंदोलन होतात आहे आणि ज्या गोष्टींमुळे होतात आहे त्या दोन्ही गोष्टी विचार. आमदार राहुल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला होणे, त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. परंतु आमदारांनी सुद्धा बोलताना विचार केला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. बघत रहा महान्यूज7. नमस्कार. क्या आप भी पाइल्स से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज. बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज.
बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा। आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट। पहले आएं और बेहतर इलाज पाएं। हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी, अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता है प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल। हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th जून। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674।